नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, महामेश या योजनेवरती आपण एक पहिला व्हिडिओ बनवलेला आहे। हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही नक्की पाहून घेणं महत्त्वाचं आहे, कारण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। मित्रांनो, महामेश योजनेचा प्रत्यक्ष फॉर्म भरत असताना तुम्हाला दोन गोष्टी अतिशय काटेकोरपणे या दोन गोष्टींचं पालन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। मित्रांनो, एक लक्षात घ्या की तुमच्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत आणि कोणत्या घटकासाठी किती जागा आहेत, जेणेकरून हे लक्षात घेतल्यानंतर तुमचा जो काही नंबर लागेल या नंबरचे चान्सेस या ठिकाणी वाढत असतात। त्यानंतर मित्रांनो, एक लक्षात घ्या, महिलांसाठी 30% आरक्षण या ठिकाणी आहे। त्यामुळे तुम्ही महिलांच्या नावाने फॉर्म भरू शकता, जेणेकरून तुमचे चान्सेस या ठिकाणी अजून वाढू शकतात। आणि या ठिकाणी अपंगांसाठी 3% रिझर्वेशन आहे। यामुळे तुमच्याकडे जर अपंग सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अपंगातून फॉर्म या ठिकाणी भरू शकता। आणि हे बघा, या ठिकाणी 15 प्रकारच्या योजना आहेत आणि या 15 प्रकारच्या योजनांमध्ये कोणत्या ठिकाणी किती अनुदान या ठिकाणी तुम्हाला आहे, म्हणजे किती तुम्हाला या ठिकाणी सबसिडी मिळणार आहे आणि किती तुम्हाला या ठिकाणी पैसे घालावे लागणार आहेत, हे ध्यानात घेऊनच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता। मित्रांनो, या ठिकाणी घटक 1 आणि घटक 2 हे दोन महत्त्वाचे घटक आहे। घटक 1 मध्ये 2.5 लाख सबसिडी आहे, घटक 2 मध्ये आहे 1.5 लाख सबसिडी। आणि बाकी तर काय 15,000, 22,500, 37,000, 1,22,000 असे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सबसिड्या आहेत, या सबसिड्या तुम्ही बघून घेऊ शकता। आणि हे बघितल्यानंतर तुम्हाला एकच काम करायचं आहे की तुमचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला किती जागा आहेत हे बघून घेणं महत्त्वाचं आहे। तरच या आपल्या फॉर्म भरण्याला या ठिकाणी अर्थ या ठिकाणी आहे आणि लॉटरी पद्धतीने आपल्या या ठिकाणी नंबर या ठिकाणी लागू शकतो। हे बघा, हे मित्रांनो, या ठिकाणी आपले जे जिल्हे आहेत, या जिल्ह्यामध्ये घटक 1, घटक 2 आणि घटक 3 अशा प्रकारच्या 15 घटक आहेत। या 15 घटकामध्ये कोणत्या घटकासाठी किती जागा आहेत, म्हणजे किती युनिट आहे, या ठिकाणी आपला चान्स लागू शकता का, हे आपल्या लक्षात येऊ शकतं। मित्रांनो, या ठिकाणी बघा, आपण पहिला जिल्हा निवडूया। या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बघा, घटक 1 साठी 84 जागा, घटक 2 साठी 84, म्हणजे याचं या पहिल्या घटकासाठीचं 2.5 लाख अनुदान आहे, दुसऱ्या घटकासाठी 1.5 लाख अनुदान आहे आणि बाकीचे जे काही आहेत त्यांच्यासाठी 14 अशा जागा आहेत। आणि घटक शेवटचा 14 आणि 15 साठी 1 जागा आहे। मित्रांनो, ह्या घटकाचा अभ्यास केल्यानंतर किती जागा आहेत हे लक्ष करून, तुमचा कोणता जिल्हा आहे हे लक्ष करून तुम्हाला महिला अंतर्गत फॉर्म भरायचा आहे का, अपंग अंतर्गत फॉर्म भरायचा आहे का, या सर्व बाबींचा लक्षात घेऊन तुम्हाला एका घटकासाठी एकच फॉर्म भरता येणार आहे आणि एका परिवारासाठी एकच फॉर्म भरता येणार आहे। त्यामुळे या ठिकाणी तुमची राशन कार्डची या ठिकाणी माहिती दिलेली आहे। या ठिकाणी जेणेकरून 2 फॉर्म भरू नका, म्हणजे तुमचे दोन्हीही फॉर्म बाद होणार नाहीत। एक फॉर्म फक्त भरून घ्या आणि तेही एका घटकासाठी। आता मित्रांनो, या दोन्ही गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर प्रत्यक्ष येथे कार्यवाही। मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे गुगलमध्ये। मित्रांनो, एकही रुपया न देता तुम्ही अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता। मित्रांनो, गुगलमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सिम्पली टाईप करायचं आहे महामेश टाईप केल्यानंतर पहिली जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मित्रांनो क्लिक केल्यानंतर बघा, जे काही माहिती आहे या ठिकाणी बघा, सर्व योजनांसाठी लागणारे आवश्यक बंधपत्राचे नमुने दिलेले आहेत। या नमुन्याचा आपल्याला काही नंतर लॉटरी लागल्याच्या नंतर बघूया। योजनांचे शासन निर्णय, योजनेच्या मार्गदर्शक सूचना असेल, या सूचनासुद्धा तुम्ही काळजीपूर्वक वाचून घेऊ शकता। या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचना वाचून घेऊ शकता। या ठिकाणी आपण डायरेक्टली जाऊया अर्जाची नोंदणी कराकडे। या ठिकाणी आपल्याला नवीन अर्ज भरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना आहेत, या सूचना आम्ही वाचल्या असं करूया आणि या ठिकाणी स्किप करून या ठिकाणी नवीन अर्जदार नोंदणी करूया। या ठिकाणी बघा, वैयक्तिक आहे, बचत गट आहे आणि FO आहे। या ठिकाणी आपण वैयक्तिक करून घेऊया। या ठिकाणी जे काही सूचना आहेत त्या 9 प्रकारच्या सूचना आहेत। या सूचना तुम्हाला सिंपल सूचना आहेत, त्या वाचून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी बघा, जे काही स्टार मार्क केलेलं आहे ही माहिती तुम्हाला भरणं बंधनकारक आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी माहिती भरून घेऊया। या ठिकाणी पहिलं नाव आहे तुमचं, ते नाव टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे।
या ठिकाणी आडनाव टाकून घ्या. या ठिकाणी तुमचा जो आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक टाकून घेऊ शकता. या ठिकाणी आधार क्रमांक परत टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ टाकून घ्या. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या. या ठिकाणी लिंग टाकून घ्या. या ठिकाणी तुमच्याकडे ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी टाकून घेऊ शकता. या ठिकाणी दिव्यांग प्रवर्ग आहेत किंवा नाही या ठिकाणी जो असेल तो टाकून घ्या. या ठिकाणी तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. या ठिकाणी NTC साठी ही योजना आहे त्यामुळे त्याचा काही विचार केला जात नाही. फक्त आपण या ठिकाणी टॅप करून NTC करायचं आहे. या ठिकाणी तुमचा तालुका निवडून घ्या. या ठिकाणी गाव जे असेल ते गावाचं नाव लिहून घ्या. या ठिकाणी जात, या ठिकाणी तुमची जी काही उपजात असेल ती उपजात या ठिकाणी लिहून घेऊ शकता. जात प्रमाणपत्र आहे का तर यस करून टाका बिंदास. या ठिकाणी राशन कार्डचा जो 12 अंकी नंबर आहे हा 12 अंकी नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुमचं बँक खाते क्रमांक जे असेल ते टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी बँकेचे नाव टाकून घ्या. या ठिकाणी विवाहित आहे का तर जसा तुमचा स्टेटस असेल ते स्टेटस तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. या ठिकाणी अपत्यांची संख्या टाकून घ्यायची आहे जर विवाहित असाल तर. या ठिकाणी बँकेचा IFSC क्रमांक टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी शाखा कुठली आहे म्हणजे तुमची तालुक्याची आहे, रूरलची आहे किंवा म्हणजे हे कुठल्याही जिल्ह्याचे आहे हे शाखा त्या शहराचं नाव टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी पिन टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण मित्रांनो पूर्ण अर्जाची माहिती या ठिकाणी वरती भरलेली आहे. या ठिकाणी स्टार मार्क जे केलेलं आहे ती माहिती या ठिकाणी कंपल्सरी आहे. या ठिकाणी बघा अर्जदाराने एकूण कुटुंब संख्येचं स्वतःचे नाव वगळून इतर सदस्याचे नाव राशन कार्डनुसार भरावे. या ठिकाणी बघा अर्जदाराने राशन कार्डप्रमाणे माहिती या ठिकाणी भरायची आहे. या ठिकाणी आपण भरून घेऊया. एकूण कुटुंबाची सदस्य संख्या या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे. या ठिकाणी आपण लिहून घेऊयात. त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी त्या व्यक्तीचं लिंग टाकून घ्या आणि एज टाकून घ्या. या ठिकाणी नेक्स्ट व्यक्तीचं नाव टाकून घ्यायचं आहे. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जे काही राशन कार्डवर व्यक्ती असतील त्या व्यक्तींचे पूर्ण नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. नियम व अटीवर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ओके करून सबमिटवर या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो अशा प्रकारे तुमची जे काही पूर्ण फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी दिसेल. मित्रांनो याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही या ठिकाणी जे काही माहिती आहे ती माहिती व्यवस्थित आहे का एकदा परत चेक करायची आहे आणि ही पूर्ण माहिती चेक केल्यानंतर या ठिकाणी सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपलं जी माहिती आहे ती माहिती पूर्णपणे सबमिट झालेली आहे.
आता बघा या ठिकाणी काही योजना आलेल्या आहेत आणि ह्या योजना आपण वाचून घ्यायच्या, त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे। या ठिकाणी ही विंडो आपण घेऊया बंद करून। या ठिकाणी बघा अशा प्रकारचं जो म्हणजे योजनांची जी लिस्ट आहे, या ठिकाणी 18 योजना आलेल्या आहेत। या ठिकाणी आपल्याला कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेला तुम्ही टिक करायचं आहे आणि नेक्स्ट करून घ्यायचं आहे। आपण या ठिकाणी जे काय आहे ते पहिल्या योजनेला टिक करूया आणि आपण नेक्स्ट करून घेऊया। या ठिकाणी मित्रांनो नेक्स्ट केल्यानंतर अर्जदाराकडे शेड बांधकामासाठी स्वतःच्या मालकीचा किमान 1 गुंठा जागा आहे का, तर या ठिकाणी तुम्हाला एस करून घ्यायचं आहे। या ठिकाणी वैरण उत्पादक करिता स्वमालकीची कुठे इतर व्यक्तीचे भाडेतत्वावर किमान 1 एकर जागा आहे का, तर या ठिकाणी असेल तर ठीक, नसेल तर या ठिकाणी नो करू शकता। इतर तुम्ही योजनेचा या ठिकाणी लाभ घेऊ शकता। आपल्याकडे आहे त्यामुळे आपण एस करून घेऊया। या ठिकाणी असल्यास किती, या ठिकाणी आपण आर मध्ये या ठिकाणी लिहायचं आहे, किती आर आपल्याकडे जमीन आहे। या ठिकाणी आपण महामेश योजनेचा लाभ घेतला आहे का, तर नो करून घ्यायचा आहे। या ठिकाणी अर्जदार किंवा अर्जदार कुटुंबातील सदस्य शासकीय निमशासकीय या ठिकाणी नो करून घ्यायचा आहे, तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळू शकतो। या ठिकाणी नियम व अटीवर या ठिकाणी जो डबा आहे या डब्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे, म्हणजे सगळ्या आम्हाला अटी मान्य आहेत। या ठिकाणी हा अर्ज जो आहे तो अर्ज आहे आपण परत सबमिट करून घ्यायचा आहे। मित्रांनो या ठिकाणी बघा योजनेसंबंधी दिलेली सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्यावी। अर्ज भरताना पूर्वी दिलेल्या माहितीची अंतिम सहमती झालेली असल्यास जतन करा या बटनावर व माहितीमध्ये बदल करायचा असल्यास बदल बटनवर क्लिक करून घ्या। या ठिकाणी आपल्याला कोणताही बदल करायचा नाही, या ठिकाणी आपण मान्य आहे असं करायचं आहे आणि ही या योजनेसाठी भरलेला अर्ज आहे आपण या ठिकाणी सबमिट करून घ्यायचा आहे। मित्रांनो या ठिकाणी आपली यशस्वीरित्या सगळी जी फॉर्म आहे हा फॉर्म भरलेला आहे। आता या ठिकाणी टीप बघा, तुमचा अर्ज यशस्वीपणे साठविण्यात आला आहे। आपली प्राथमिक निवड झाल्यास आपणास योजनेचे आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध होईल। योजनानिहाय आवश्यक कागदपत्रे तुम्ही योजनेचा तपशील हा पर्याय निवडून पाहू शकता आणि अर्जाची पावती ही अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतर आपणास डाउनलोड करता येईल। मित्रांनो सध्या अर्जाची पावतीसुद्धा आपल्याला डाउनलोड करता येईल, त्यामुळेच मी म्हटलं होतं की स्क्रीनशॉट काढून घेणं महत्त्वाचं आहे। मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे आपण हा फॉर्म भरलेला आहे आणि यशस्वीरित्या सबमिट देखील केलेला आहे। मित्रांनो अशा प्रकारचा आपला हा आजचा व्हिडिओ होता। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।